भुसावळात धावत्या कारवर गोळीबार, माजी नगरसेवक संतोष बारसेसह सुनील राखुंडे यांची गोळ्या झाडून निर्गुण हत्या। भारत नगरात देखील आरोपींनी केली अंधाधुंद फायरिंग। भुसावळ शहरातील जुना सातारा भागातील मरीमाता मंदिर परिसरात भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने त्यांचा मृत्यू ओढवला आहे। ही घटना बुधवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडली। गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत। त्यांची नावे रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून निष्पन्न केली जात होती। बारसे आणि राखुंडे हे जळगाव शहराकडे कार क्रमांक MH19 EG 0187 ने येत असताना जुना सातारा भागातील मरीमाता मंदिरासमोर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची कार अडवत गोळीबार केला। हल्ल्यात दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्यानंतर त्यांना ट्रामा केअर सेंटर तसेच शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला। संतोष बारसे हे माजी नगरसेवक आहेत। त्यांच्या सौभाग्यवती सोनी बारसे यांनी याआधी उपनगराध्यक्षपद भूषवलं आहे। त्यांचे वडील पहिलवान मोहन बारसे यांचा देखील आधी खून झाला होता। यानंतर आता संतोष बारसे यांच्यावर गोळीबार करण्यात आला, यात त्यांचा दुःखद अंत झाला आहे। सुनील राखुंडे हे देखील अवघ्या काही वर्षांमध्ये भुसावळमध्ये अचानक चर्चेत आले होते। अल्पावधीत त्यांनी सामाजिक कार्यात नाव मिळवले होते। आगामी काळात ते राजकीय क्षेत्रात प्रवेश देखील करणार असल्याच्या चर्चा अधूनमधून होत होत्या, मात्र आज झालेल्या गोळीबारात त्यांचा सुद्धा बळी गेला आहे। भुसावळ शहरातील भारत नगरात देखील आरोपींनी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडल्यानं रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं होतं। या प्रसंगी आरोपींच्या दुचाकीची देखील जमावानं तोडफोड केली। दरम्यान संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली। यानंतर समर्थक मोठ्या संख्येनं रुग्णालयात दाखल झाले होते। घटनास्थळी जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, बाजारपेठचे निरीक्षक गजानन पडघण यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली। खानदेश लाईव्ह करिता संतोष शिलोडेसह मी तुषार वाघुर्दे।